श्री स्वामी समर्थ मंत्राचे महत्त्व आणि नामस्मरणाची अद्भुत शक्ती। श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आपल्या जीवनामध्ये कितीही संकटे आली, कितीही अडचणी निर्माण झाल्या, मनामध्ये कितीही चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली, तरी एका गोष्टीचा आधार माणसाला पुन्हा उभे राहण्याचे बळ देतो आणि तो आधार म्हणजे ईश्वराचे नामस्मरण। आज आपण अशाच एका पवित्र नामाचा महिमा जाणून घेणार आहोत। ते पवित्र नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ। हे केवळ 3 शब्द नाहीत, तर असंख्य भक्तांच्या श्रद्धेचे, विश्वासाचे आणि मानसिक आधाराचे नाव आहे। जेव्हा मन थकते, जेव्हा परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेल्यासारखी वाटते, जेव्हा भविष्याबद्दल चिंता वाटते, तेव्हा शांतपणे स्वामींचे नाम घेतल्याने मनाला आधार मिळतो। म्हणूनच आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि शक्य असल्यास काही क्षण डोळे मिटून शांत मनाने स्वामींचे नामस्मरण करा। स्वामी समर्थ मंत्राचे महत्त्व। भक्तांनो, आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये नामस्मरणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे। मंत्र किंवा देवाचे नाम वारंवार उच्चारल्याने मन एका विचारावर केंद्रित होण्यास मदत होते। आपले मन सतत विचार करत असते, कधी पैशांची चिंता, कधी घरातील समस्या, कधी नोकरीची काळजी, कधी व्यवसायाची चिंता, कधी मुलांच्या भविष्याची काळजी, तर कधी आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रश्न। या सगळ्या विचारांमध्ये मन अस्वस्थ होते। अशा वेळी काही काळ शांत बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने मनाला एका सकारात्मक आधारावर केंद्रित करता येते। हीच नामस्मरणाची मोठी शक्ती आहे। श्री स्वामी समर्थ या नामामध्ये भक्ताची श्रद्धा। स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांसाठी हे नाम अत्यंत पवित्र आहे। भक्त जेव्हा मनापासून स्वामींचे नाम घेतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो। स्वामी माझ्यासोबत आहेत, मी एकटा नाही। हा विश्वास संकटाच्या काळात खूप मोठे मानसिक बळ देऊ शकतो। परिस्थिती एका क्षणात बदलते असे नाही, परंतु परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली ताकद वाढू शकते। मन शांत झाले की विचार स्पष्ट होतात। विचार स्पष्ट झाले की योग्य निर्णय घेण्यास मदत होते आणि योग्य प्रयत्न सुरू ठेवले तर जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणता येतात। म्हणूनच नामस्मरण म्हणजे केवळ काही शब्दांची पुनरावृत्ती नव्हे, ते श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचारांची साधना आहे। आर्थिक अडचणी आणि स्वामींचे नामस्मरण। भक्तांनो, आज अनेक लोक आर्थिक अडचणींमुळे त्रस्त आहेत। कुणावर कर्ज आहे, कुणाला नोकरीची चिंता आहे, कुणाचा व्यवसाय अडचणीत आहे, कुणाला घरातील खर्च भागवणे कठीण जात आहे। अशा परिस्थितीत मनावर मोठा ताण येतो, परंतु अशा वेळी घाबरून जाता श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करणे आणि त्याचबरोबर योग्य प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे। स्वामींचे नाम घेताना मनात अशी प्रार्थना करा, स्वामी महाराज, मला योग्य मार्ग दाखवा, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या, माझे मन स्थिर ठेवा आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या। अशी प्रार्थना मनाला आधार देऊ शकते। लक्षात ठेवा, फक्त मंत्र म्हणणे आणि प्रयत्न सोडणे हा नामस्मरणाचा उद्देश नाही। नामस्मरणासोबत प्रामाणिक प्रयत्न, संयम आणि योग्य कृती आवश्यक आहे। नोकरी आणि व्यवसायातील अडचणी। काही भक्तांना नोकरी मिळत नाही, काहींना वारंवार अपयश येते, काही जण व्यवसायामध्ये नुकसान झाल्यामुळे निराश झालेले असतात। अशा वेळी मनामध्ये एकच विचार येतो, माझेच असे का होते? पण भक्तांनो,
प्रत्येक अडचणीच्या काळात स्वतःला सावरणे आवश्यक असते. दररोज काही मिनिटे शांत बसून स्वामींचे नामस्मरण करा. त्यानंतर आपल्या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. नोकरी हवी असेल तर नोकरी शोधा. कौशल्य वाढवा. नवीन संधी शोधा. व्यवसाय असेल तर चुका समजून घ्या आणि योग्य नियोजन करा. आणि या सर्व प्रयत्नांमध्ये मनाला आधार देण्यासाठी स्वामींचे नाम घ्या. कारण श्रद्धा आपल्याला थांबवण्यासाठी नसते. श्रद्धा आपल्याला पुन्हा प्रयत्न करण्याचे बळ देण्यासाठी असते. स्वामींचे नाम घेताना मनाची अवस्था. भक्तांनो, मंत्राचा जप करताना घाई करू नका. स्वामींचे नाम प्रेमाने आणि शांतपणे घ्या. डोळे बंद करा. काही क्षण शांत बसा. श्वासाकडे लक्ष द्या आणि मनात किंवा हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा श्री स्वामी समर्थ. मनामध्ये येणारे विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका. विचार आले तरी पुन्हा स्वामींच्या नामाकडे लक्ष आणा. हळूहळू मन स्थिर होण्यास मदत होईल. 108 वेळा नामस्मरण. आपल्या परंपरेमध्ये 108 या संख्येला विशेष आध्यात्मिक महत्त्व दिले जाते. अनेक भक्त आपल्या श्रद्धेनुसार मंत्राचा 108 वेळा जप करतात. तुम्हाला शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी शांत वातावरणात स्वामींचे नाम 108 वेळा म्हणू शकता. परंतु संख्या पूर्ण करण्यापेक्षा मनापासून नाम घेणे अधिक महत्त्वाचे आहे. 108 वेळा म्हणताना मन दुसरीकडे असेल त्यापेक्षा काही वेळ मनापासून स्वामींचे स्मरण करणे अधिक अर्थपूर्ण ठरू शकते. म्हणून जपामध्ये मन, श्रद्धा आणि सातत्य ठेवा. 1008 नामस्मरणाबद्दल. काही भक्त अधिक वेळ साधना करतात आणि आपल्या श्रद्धेनुसार 1008 वेळा नामस्मरण करतात. इतका वेळ जप करणे प्रत्येकाला शक्य असेलच असे नाही. म्हणून स्वतःवर ताण घेण्याची गरज नाही. आपल्या वेळेनुसार, क्षमतेनुसार आणि श्रद्धेनुसार नामस्मरण करा. 5 मिनिटे असतील तर 5 मिनिटे करा. 10 मिनिटे असतील तर 10 मिनिटे करा. महत्त्वाचे आहे ते सातत्य. दररोज थोडा वेळ स्वामींच्या नामासाठी दिला तरी मनामध्ये भक्तीची भावना जागृत राहण्यास मदत होते. नामस्मरणामुळे मनाला मिळणारी शांतता. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांतता मिळणे कठीण झाले आहे. मोबाईल, काम, पैसा, भविष्य, जबाबदाऱ्या आणि सततच्या चिंता यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही. अशा वेळी काही मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा. शांत जागी बसा. डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ. नामाच्या प्रत्येक उच्चारासोबत मनातील चिंता थोडी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वामींच्या चरणी आपल्या चिंता अर्पण करा. मनात म्हणा, स्वामी, जे माझ्या हातात आहे ते करण्याची शक्ती मला द्या आणि जे माझ्या हातात नाही ते स्वीकारण्याची शक्ती द्या. अशी भावना मनाला शांत करण्यास मदत करू शकते. स्वामी भक्ताने कोणती भावना ठेवावी? स्वामींचे नाम घेताना मनामध्ये लोभ किंवा केवळ इच्छा ठेवण्यापेक्षा भक्ती आणि विश्वासाची भावना ठेवा. स्वामी, मला हेच मिळाले पाहिजे. यापेक्षा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. अशी प्रार्थना अधिक सुंदर आहे. कारण प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे घटना घडतीलच असे नाही. पण कठीण परिस्थितीत योग्य मार्गाने चालण्याचे बळ मिळणे ही देखील मोठी कृपा आहे. संकटाच्या काळात स्वामींचे नाम. भक्तांनो, संकट आले की काही लोक देवाला विसरतात. परंतु खरा भक्त संकटाच्या काळात देवाचे स्मरण अधिक करतो. घरामध्ये अडचण आली तर श्री स्वामी समर्थ. मनामध्ये भीती निर्माण झाली तर
श्री स्वामी समर्थ. कामामध्ये अडथळा आला तर श्री स्वामी समर्थ. एखादे दुःख आले तर श्री स्वामी समर्थ. आनंदाची वेळ आली तरी श्री स्वामी समर्थ. म्हणजे सुख असो किंवा दुःख, आपल्या जीवनामध्ये स्वामींचे नाम कायम राहावे. सकाळची साधना. सकाळची वेळ अनेक भक्तांना नामस्मरणासाठी शांत आणि योग्य वाटते. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसा. स्वामींचे स्मरण करा. हात जोडून प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ महाराज, आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी चांगला जाऊ दे. माझ्या मनात चांगले विचार राहू दे. माझ्याकडून कोणाचेही वाईट होऊ नये. मला प्रामाणिकपणे काम करण्याची शक्ती द्या. त्यानंतर काही वेळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. दिवसाची सुरुवात शांत मनाने करण्याची ही एक सुंदर सवय होऊ शकते. रात्रीची साधना. रात्री झोपण्यापूर्वीही स्वामींचे स्मरण करा. दिवसभरात झालेल्या चुका आठवा. मनापासून स्वामींची क्षमा मागा. ज्यांच्याशी वाईट बोललो त्यांच्याबद्दल मनात चांगली भावना ठेवा आणि मग स्वामींचे नाम घेत झोपा. मनात म्हणा, स्वामी महाराज, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. उद्या मला अधिक चांगले जीवन जगण्याची बुद्धी द्या. अशा प्रकारे दिवसाची सांगता केल्याने मनाला शांतता मिळण्यास मदत होऊ शकते. मंत्र ऐकताना काय करावे? जर तुम्हाला मंत्र म्हणणे शक्य नसेल तर शांतपणे मंत्र ऐकू शकता. मंत्र ऐकताना इतर कामांपासून काही काळ मन बाजूला काढा. शक्य असल्यास डोळे बंद करा आणि स्वामींच्या रूपाचे मनात स्मरण करा. प्रत्येक उच्चार मनापासून ऐका. परंतु लक्षात ठेवा, मंत्र ऐकणे ही भक्तीची एक साधना आहे. त्याला कोणत्याही आर्थिक परिणामाची हमी समजू नका. श्रद्धेसोबत जीवनातील आवश्यक प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्वामींचे नाम आणि सकारात्मक विचार. मी काहीच करू शकत नाही. माझे काहीही चांगले होणार नाही. माझे जीवन संपले. असे नकारात्मक विचार मनात आले तर त्यांच्यामध्ये अडकून राहू नका. स्वामींचे नाम घेत स्वतःला आठवण करून द्या, मी प्रयत्न करेन. मी हार मानणार नाही. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून योग्य मार्गाने पुढे जाईन. नामस्मरणामुळे मनामध्ये आशावादी आणि सकारात्मक विचार निर्माण करण्यास मदत होऊ शकते. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या आचरणामध्ये चांगुलपणा आणणे, गरजू व्यक्तीला मदत करणे, आईवडिलांचा आदर करणे, प्रामाणिकपणे काम करणे, कोणाचे मन जाणून बुजून दुखवू नये, अडचणीत असलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करणे आणि प्रत्येक परिस्थितीत देवाचे स्मरण ठेवणे. म्हणूनच स्वामींचे नाम घेताना आपल्या आचरणामध्येही सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांसाठी एक छोटी प्रार्थना. आता काही क्षण डोळे बंद करा. मन शांत करा आणि मनामध्ये स्वामींचे रूप आठवा. हात जोडून म्हणा, हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील चिंता तुम्हाला माहीत आहे. माझ्या अडचणी तुम्हाला माहीत आहेत. माझ्या चुका तुम्हाला माहीत आहेत. माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहेत. मला योग्य मार्ग दाखवा. मला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा. माझ्या मनाला शांतता द्या. माझ्या कुटुंबामध्ये प्रेम आणि समाधान राहू द्या. संकटांशी सामना करण्याची शक्ती द्या आणि माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. श्री स्वामी समर्थ. आता करूया नामस्मरण. भक्तांनो, आता काही क्षण आपण स्वामींचे नामस्मरण करूया. मन शांत करा. शक्य असल्यास डोळे बंद करा आणि माझ्यासोबत मनापासून म्हणा,
श्री स्वामी समर्थ. 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 प्रत्येक नामामध्ये श्रद्धा ठेवा, प्रत्येक नामामध्ये विश्वास ठेवा आणि आपल्या चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. शेवटचा संदेश. भक्तांनो, जीवनामध्ये संकटे येणारच. कधी पैसा कमी पडेल, कधी नोकरीची चिंता असेल, कधी व्यवसायामध्ये अडचण येईल, कधी नात्यांमध्ये गैरसमज होतील, कधी मन निराश होईल. परंतु त्या प्रत्येक परिस्थितीत आपण स्वतःला सावरणे आणि योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वामींचे नाम आपल्या मनाला आधार देऊ शकते. म्हणून संकट आले म्हणून घाबरू नका. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि त्यानंतर आपल्या परीने योग्य प्रयत्न सुरू ठेवा. लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, पण प्रयत्न सोडू नका.